नमस्कार. आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आजचा विषय घेतलेला आहे फसवी कर्जमाफी. या विषयाला अनुमोदन करण्याअगोदर किंवा या विषयाची सुरुवात करण्याअगोदर मला 2-3 महिने अगोदर जाणं अत्यंत क्रमप्राप्त वाटतं. त्याचं कारण म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये महायुतीच्या माध्यमातून अनेक आश्वासनांची सरबती करण्यात आली, आश्वासनं दिली आणि त्यातलं एक प्रमुख आश्वासन म्हणजे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल महायुती सत्तेत आल्यानंतर. ही आश्वासनांची सरबत महायुतीच्या माध्यमातून झाली. मग निवडणुका झाल्या, प्रचार तोफा थंडावल्या आणि मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर साहजिकच महायुती सत्तेत आली. महायुती सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब विराजमान झाले. अर्थ खातं आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार रुजू झाले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब रुजू झाले. अशा पद्धतीनं अनेक खाते वाटपाचा खाते विस्तार प्रस्थापित झाला आणि सरकार महायुतीचं सत्तेत आलं. मग महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर आम्हाला असं लक्षात येतं की आता जी आश्वासनांची पूर्ती व्हायला पाहिजे किंवा सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने झाली पाहिजे आणि महायुतीने सत्तेत येण्याअगोदर काय आश्वासनं दिली होती त्या संदर्भाचा लेखाजोखा पाहणं जनता म्हणून हे क्रमप्राप्त आहे. हा संदर्भ आज अपेक्षित होतो. मग त्या आश्वासनामध्ये शेतकऱ्यांना काय दिलं होतं तर शेतकऱ्यांना आश्वासनामध्ये सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. आज सरकार येऊन 100 ते 125 दिवस पूर्ण झाले आणि तरीसुद्धा जो प्रमुख मुद्दा शेतकऱ्यांचा होता तो मुद्दा होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. हे आश्वासन महायुती सरकारचं होतं. सरकार येण्याअगोदर किंवा ते अगोदर सत्तेतही तेच होते आणि आजही ते सत्तेत आलेले आहेत. मग शेतकऱ्यांचे डोळे उत्सुकच त्या कर्जमाफीकडे लागलेले आहेत. पण आज 100 ते 125 दिवस पूर्ण झाले तरीही आज तागायतपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. अर्थ खात्याचे मंत्री म्हणून अजितदादा पवार असं म्हणतात की कर्जमाफी या क्षणाला देणं शक्य नाही, कारण सरकारवर तिजोरीवर आणि सरकारवर अर्थ सिद्धांताचा बोजा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही किंवा शेतकऱ्यांना कर्ज माफ करू शेतकऱ्यांचं शकत नाही. दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की जे अजितदादांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही आणि ती कर्जमाफी जर द्यायची झाली तर अर्थ खात्यावर लोड येईल, अर्थ खातं देऊ शकणार नाही आणि म्हणूनच अजितदादा पवार असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे आज असं सांगत आहेत की आम्ही आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही. 3 ते 4 वर्ष आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही. त्याचं प्रमुख कारण असं सांगितलेलं आहे की अर्थात लाडकी बहीण योजना हे प्रमुख कारण अर्थ खात्यावर दबाव येण्याचे किंवा अर्थ खात्याला त्यातून कर्जमाफीला जी बाधक ठरत आहे ती लाडकी बहीण योजना ही बाधक ठरत आहे.
हा संदर्भ सातत्यानं माहितीच्या सरकारातून दिला जातोय, पण खऱ्या अर्थानं जे आश्वासनाची जी पूर्तीच होऊ शकत नाही ते आश्वासन कशाला द्यायचं, हा प्रमुख एक मुद्दा पहिल्यांदा उपस्थित होतो. तिजोरीवर जर भार येत असेल, तिजोरीवर जर त्याचा मोठा बोजा पडत असेल, हे तुम्हाला अर्थमंत्री म्हणून माहिती असताना कर्जमाफी ही आपण देऊच शकत नाही 2 ते 3 वर्ष, हे आपल्याला तुम्हाला सरळपणे माहिती असताना, डोळसपणे माहिती असताना शेतकऱ्यांना त्या आश्वासनाच्या खाली, त्या आश्वासनांच्या विचारापोटी शेतकऱ्यांची मतं घेऊन सत्तेवर येणं हे कितपर्यंत योग्य वाटतं, हा खरा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. मग निवडणुकीपुरतंच किंवा मतं मिळण्यापुरतंच शेतकऱ्यांना आश्वासनाच्या माध्यमातून फसवी कर्जमाफी दिली का, हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होतो. आज एवढ्या प्रमाणात तिजोरीवर भार असताना लाडकी बहीण असेल, शासनाच्या विविध योजना असतील किंवा नोकरदारांचे महिनावारी पगार देणं असेल, हे सारे गोष्टी शासनाला यातून जावं लागतं. आणि हे सर्व जात असताना आम्हाला असं लक्षात येतं की हा सारा खटाटोप हा अर्थ खात्याचा आहे. आणि हा अर्थ खात्याचा खटाटोप प्रस्थापित होत असताना आम्हाला असं प्रामुख्याने लक्ष येत होतं 2-3 महिन्यापूर्वी, तिजोरीवर एवढा मोठा भार लाडकी बहीण योजनेचा पडत असताना, अनेक योजनांचा तिजोरीवर भार पडत असताना, माहितीचं सरकार सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या धोरणाने कर्जमाफी देणार आहे, हा मुद्दा 2 ते 3 महिन्याखाली आम्हाला या ठिकाणी उपस्थित झालेला होता. सांगायचं महत्त्व आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की पोकळ आश्वासनं देऊन सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून माहिती सत्तेत आली असं म्हटलं तर ते चुकीचं झालं का, किंवा ते खरंच आहे असं म्हणावंच लागेल. कारण आश्वासनं निवडणुकीच्या अगोदर द्यायची आणि निवडून सत्तेवर आल्यानंतर त्या आश्वासनांची पूर्तता करायची नाही, हा जनतेला एका प्रकारचा हा डोळसपणे धोका आपण सत्तेवर येण्यात आल्यानंतर नक्कीच दिलेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आज जी कर्जमाफीची शेतकऱ्यांमध्ये चलबिचल झालेली आहे, शेतकऱ्यांची मानसिकता आज लक्षात घेणं गरजेचं आहे. महायुती प्रचंडपणे बहुमताने निवडून आली, 140 आमदार महायुतीचे सत्तेत आले आणि महायुतीला प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळालं. त्याची कुठेतरी मनधरणी म्हणून शेतकऱ्यांचा कया, शेतकऱ्यांची मानसिकता लक्षात घेऊन कर्जमाफी आज देणं क्रमप्राप्त ठरावं हे म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आज अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे शेतकऱ्यांवर अशी परिस्थिती येऊन ठेपलेली आहे, ती म्हणजे शेतीमालाला भाव नाही. गेली 4 ते 5 वर्ष शेतीमालाला सातत्याने भाव नसल्यामुळं आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. जी शेतीला लागणारी साधनसामुग्री आहे, खातबी असतील, ट्रॅक्टर असतील, शेतीला लागणारी अवजारं असतील, ही सर्वपणे आज प्रचंड महागलेले आहेत. मग शेतकऱ्यांपुढे प्रश्न पडतोय, रोजगार असेल, शेतकऱ्यांपुढे प्रश्न पडतोय की आता आम्ही शेती कशी करायची, कशी कसायची. मग साहजिकचपणे आज शेतकरी प्रचंडपणे मेटाकुटीला आलेला आहे. याचं गांभीर्य सरकारला आज नाही का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आज तागायतपणे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे टाकलेले आहेत. आज शेतीमालाला भाव नाही, दुधाला चांगल्या पद्धतीचा भाव नाही. थंड जारचं पाणी आज 30 रुपये जार भेटतं आणि शेतकऱ्यांचं दूध 50 रुपये लिटर जातं. ही आजच्या महाराष्ट्राची दयनीय अवस्था शेतकऱ्यांबद्दलची आज प्रामुख्याने स्पष्ट होते. म्हणजे दुधापेक्षा पाणी महाग अशी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे.
आणि साहजिकच ते खरं आहे, दुधापेक्षा आज पाणी महाग झालेलं आहे. पण दुधाला आमच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला, घाम माळणाऱ्या शेतकऱ्याला आज त्याच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही. ही खरी कृषीप्रधान अर्थव्यवस्थेची ही शोकांतिका आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. सारासार हा विचार केला असता आम्हाला असं लक्षात येतं की ही शासनाने कर्जमाफी देऊ शकत नाही हे आम्हाला पण माहिती होतं. पण ही कर्जमाफी देत असताना किंवा ह्या कर्जमाफीची घोषणा करत असताना, ह्या कर्जमाफीची पायमल्ली करत असताना आम्हाला असं लक्षात येतं की ही कर्जमाफी होणं शक्य नाही. कारण अर्थ खात्याचे मंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार यांनी सूचक विधान केलेलं आहे. ते सातत्यानं त्या अर्थ बजेटाच्या स्वरूपात त्यांनी तो जो मुद्दा स्पष्ट केलेला आहे तो अत्यंत खरा आहे. कारण सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही असं अजितदादा पवार यांनी मीडियाशी बोलताना सांगितलेलं आहे. ही खरी शाश्वत आज महाराष्ट्राची अर्थ खात्याच्या मार्फत सांगितलेली ही पार्श्वभूमी अजितदादांनी खऱ्या अर्थानं सांगितलेली आहे. हा सारा प्रपंच कर्जमाफीचा सातत्याने अशा अनेक प्रस्ताविकातून, अनेक विचारमंथनातून हे प्रश्न उपस्थित होतात. प्रामुख्याने एक सांगावं वाटतं की खरंच आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, खरंच आज शेतकऱ्यांच्या तळागाळातील माणसांच्या प्रश्नावर कोणी आज बोलू शकत नाही का? किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची खरंच सोडवणूक होऊ शकत नाही का? त्याचं कारण, त्याचा विपर्यास किंवा त्याच्या दुर्गामी परिणाम काय होतोय? तर आज मोठ्या प्रमाणात पाडवा होऊन शेतकऱ्यांचा पाडवा म्हणजे शेतकऱ्यांचं नवं वर्ष सुरू होतं. पण या पाडव्याला जशी रोषणाई शेतकऱ्यांची पाहिजे, शेतकऱ्यांच्या मनामध्ये उत्साही वातावरण जे पाहिजे, या पाडव्याच्या निमित्ताने कुठेच आज पाहायला भेटलं नाही. पाडवा म्हणजे शेतकऱ्यांचं त्याचं वर्ष नवं तयार होतं. वर्ष नवं म्हणतात. शेतकऱ्यांचा पाडवा हे वर्ष नवं, ही संकल्पना वर्षानुवर्ष जी चाललेली आहे. पण जो अगोदरचे उल्हासित वातावरण पाडव्याचं जे शेतकऱ्यांचं होतं ते या पाडव्याला आम्हाला पाहावयास मिळालंच नाही. कारण शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कोणालाच पडलेली नाही हा सुद्धा संदर्भ आपण लक्षात घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडून शेतकऱ्यांची बांधिलकी ही कुणालाच, या बांधिलकीचं गांभीर्य कुणालाच त्याचं घेणं देणं आज तागायतपणे राहिलेलं नाही. म्हणून आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतकरी मेटाकुटीला येण्याचं कारण म्हणजे त्याच्या शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाची जी साधनसामुग्री आहे त्याला ते प्रचंड आणि प्रचंडपणे महागलेले आहेत. या साऱ्या बाबीतून शेतकरी आज मेटाकुटीला आलेला आहे. तेच ते मुद्दे पुन्हा पुन्हा प्रस्थापित होतात. असा एक विषय नाही की शेतकरीचा प्रश्न सुटलेला नाही किंवा शेतकरी त्यातून मुक्त झालेला नाही. म्हणून आज शेतकरी प्रचंड वेगळ्या स्वरूपात, वेगळ्या वातावरणात आपलं जीवन त्यागतोय, आपलं जीवन समर्पित करतोय. काही दिवसांपूर्वीच एका कृषीभूषण भेटलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या महाराष्ट्रामध्ये केली. महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. याचं सुद्धा गांभीर्य आजच्या राज्यकर्त्यांना पडलेलं नाही. ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आवासून उभे आहेत. एकच असा प्रश्न नाही की शेतकरी पूर्णपणे त्याचं जीवन कोणत्या स्वरूपात त्यागतोय, हे तो शेतकरी म्हणूनच तग धरलेला आहे. एवढं हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अशा पद्धतीचा हा सारांश. जर शेतीला दिवसेंदिवस असेच जर दिवस येत राहिले तर एक दिवस असा येईल की शेती कसायला कुणीच तयार होणार नाही. आणि साहजिकच ही जो टक्केवारी आहे शेती करणाऱ्याची टक्केवारी आज जर लक्षात घेतली तर 10 वर्षाखालची आणि आजची टक्केवारी, तर याच्यामध्ये खूप मोठी तफावत पडलेली आहे. त्याचं कारण म्हणजे
ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच होऊन जाईल. म्हणून शेतकरी आज खऱ्या अर्थानं मेटाकुटीला आले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आज आवासून उभे आहेत. ज्या पद्धतीनं जे माहितीमध्ये सत्तेवर येण्याअगोदर माहितीने शेतकऱ्यांना जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आज पूर्ण झालेलं नाही. अर्थात कर्जमाफी माफ झालेली नाही, हे सत्य आहे. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मला प्रामुख्याने स्पष्ट करावा वाटतो, तो म्हणजे जी निवडणुकीच्या अगोदर जी आश्वासनं दिली जातात त्या आश्वासनांची जर येणाऱ्या कोणत्याही सरकारने पूर्तता केली नाही तर असा एक कायदा किंवा असा एक पैमल्ली झाली पाहिजे की त्या आश्वासनांची जर पूर्तता झाली नाही तर ढोबळपणे किंवा स्पष्टपणे आश्वासनं द्यायची आणि सत्तेवर यायचं, अनेक नागरिकांची मतं घ्यायची आणि सत्तेवर आल्यानंतर वेगळेच विचार सांगायचे किंवा वेगळीच कारणं द्यायची. यातून मुक्त होण्यासाठी किंवा आश्वासनाला पायमुक्त करण्यासाठी, म्हणजे जी आश्वासनं प्रत्येक सरकार दिली जातात, अनेक सरकार येतात आणि जातात, पण त्या सरकारातून जी आश्वासनं दिली जातात त्या आश्वासनांचं गांभीर्य निवडणूक आयोगाने कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. हा सुद्धा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असं मला प्रामुख्याने वाटते. कारण ही सरळपणे ही फसवणूक आहे. जे मुद्दे किंवा जी आश्वासनं पूर्ण होऊ शकत नाही मग ती आश्वासनं कशाला द्यायची, हा एक मुद्दा उपस्थित होतो. त्या आश्वासनांची पूर्तता होतच नाही मग ती आश्वासनं कशासाठी द्यायची, हा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. म्हणून निवडणूक आयोगाने याच्यावर कुठेतरी जी अशी पोकळ आश्वासनं देतात त्यांच्यावर कुठेतरी पायमल्ली घातली पाहिजे आणि याच्यावर कुठेतरी निर्बंध आणले पाहिजेत. जी आश्वासनं खरंच त्या आश्वासनांची पूर्तता होते तशाच पद्धतीनं ती आश्वासनं दिली पाहिजेत राज्यकर्त्यांकडून, असं निवडणूक आयोगानं राज्यकर्त्यांना यापुढे सांगितलं पाहिजे. कारण आश्वासनं द्यायची आणि त्या आश्वासनांची जर पूर्तता होत असेल तर सरळपणे साहजिकचपणे ही जनतेची फसवणूक आहे. आणि ही सारी फसवणूक आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सुद्धा झालेली आहे. आणि महाराष्ट्राचा शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आला आहे. त्याचं जीवनमान आज खूप हालाकीचं बनलेलं आहे. त्याच्या शेतीमालाला भाव नाही, त्याच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. म्हणून हा सारा प्रपंच फसवी कर्जमाफी या विषयाच्या अनुषंगानं आम्ही हा संदर्भ व्यक्त केलेला आहे. ज्या आश्वासनांची पूर्तताच होऊ शकत नाही मग ती आश्वासनं कशासाठी द्यायची, हा आम्ही या सरकारला प्रश्न विचारतोय. आजला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आजचा विषय घेतला होता फसवी कर्जमाफी. हा विषय किंवा या विषयाचं विश्लेषण आपणाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा. येथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. धन्यवाद.